स्वागत आहे तुमचं सिंपल लाईफ विथ सुवर्णामध्ये। तर मैत्रिणींनो, आज आहे शुक्रवार। आज माझा उपवास असतो दिवसभर। निरंक असं समजा, फक्त एखादं फळ वगैरे, चहा वगैरे मी घेते। तर रोज मला एक्सरसाइज करायची सवय आहे, पण आज मी जास्त इंटेन्स वर्कआउट न करता फक्त आर्म्सचे वर्कआउट करते, म्हणजे हातांचे, जेणेकरून मी जास्त थकणार नाही आणि दिवसभरचा माझ्या उपवासाची माझी एनर्जी टिकून राहील। आता व्यायामाची सवय माझी ही रोजचीच आहे, कारण आपल्याला दिवसभर आपलं बॉडी चालवायची असते। त्यासाठी बॉडीमध्ये स्ट्रेंथ असणं आवश्यक असतं। त्यासाठी मी 10 ते 20 मिनटाचा कार्डिओ एक्सरसाइज करते आणि त्यानंतर मग मी थोडी स्ट्रेचनिंग करते, म्हणजे मानेची करेल, हातांची करणार। तर स्टेप बाय स्टेप मी करत असते आणि हे मला सवयीनुसार आता असं झालं आहे की हे जर मी केलं नाही तर माझा दिवस पूर्ण झाला नाही असं मला वाटतं। तर ह्या स्ट्रेचिंग झाल्यानंतर मी प्राणायाम करते, कपालभाती, अनुलोम विलोम आणि 10 मिनटाचं मेडिटेशन, असं माझं सकाळचं हे रुटीन असतं, म्हणजे सुरुवात असते असं समजा। त्यानंतर मी पुन्हा हातपाय वगैरे स्वच्छ धुवून कपडे चेंज करून पुन्हा किचनमध्ये येते, एक ग्लास छानपैकी पाणी पिते आणि कामांना सुरुवात करते। असं असतं जेव्हा आपण एक्सरसाइज करतो त्यानंतर लगेच आंघोळ करायची नसते। एक्सरसाइजनंतर कमीत कमी अर्धा तासाचा गॅप असायला हवा, म्हणून मी आधी स्वयंपाकाची सुरुवात करते आहे। आता मला आज बनवायची आहे दुधीची भाजी आणि वांगे बटाट्याची भाजी। दुधी भोपळ्याची भाजी मी अगदी साध्या पद्धतीने करते। कांदे टमाटे एकत्र चॉपरमध्ये मी त्यांना चॉप करून घेते आणि सरळ कुकरमध्ये तिला फोडणीला लावते। जिरं, कढीपत्ता, लसूण चेचून थोडेसे, आणि तेच जे चॉप केलेले कांदे टमाटे आहेत ते। आता ही दुधीची भाजी मी माझ्या सासऱ्यांसाठी बनवते आहे, कारण त्यांचं झालेलं आहे डोळ्यांचं ऑपरेशन। तर वांगे बटाट्याची भाजी त्यांना चालणार नाही, म्हणजे घरात जर पेशंट असतील कोणी त्यांच्यासाठी ही भाजी अगदी उत्तम असते। सिंपल अशी ही दुधी भोपळ्याची भाजी, त्याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ मी टाकते आहे टेस्टसाठी। आणि ही भाजी मी सरळ कुकरला लावलेली आहे, त्यात थोडं पाणी टाकणार आहे, म्हणजे थोडी सरसरीत अशी भाजी आहे, कमी स्पायसी आणि कमी तिखट असलेली पण पौष्टिक अशी ही दुधी भोपळ्याची भाजी। ही फक्त पेशंटसाठीच नाही तर आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगली अशी भाजी असते। तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। अशा पद्धतीने ही भाजी रेडी आहे। याला उकळी आल्यानंतर मी आता याला कुकरचं झाकण बंद करणार आहे, 1 किंवा 2 शिट्टी घ्यायची, आणि तिकडे मी ठेवलेला आहे चहा। आता माझा आज उपवास आहे, मी देवाची पूजा केल्याशिवाय आज चहासुद्धा घेणार नाही। हा सगळ्या कुटुंबासाठी, म्हणजे घरात जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी आहे। टिफिनसाठी, म्हणजे आहोंच्या टिफिनसाठी मी बनवलेली आहे वांगे बटाट्याची भाजी आणि दुधी भोपळ्याची भाजी माझ्या सासऱ्यांसाठी, आणि ही वांगे बटाट्याची भाजी माझी सासूबाई आणि माझे आहो आहेत ते खातील। आता हे बघा रेडी झालेलं आहे, दुधी भोपळ्याची भाजी, वांगे बटाट्याची भाजी आणि चपाती दिवसभराच्या। चहा माझा 2 राऊंड सगळ्यांना देऊन झालेला आहे। आता पुन्हा चहा मी माझ्या मिस्टरांसाठी देणार आहे, त्याआधी मी त्यांचा टिफिन पॅक करत आहे। आता टिफिन पॅक करताना मी त्यांना सॅलड देते, गाजर, बीट आणि काकडी। त्यानंतर वांगे बटाट्याची भाजी पॅक केली आहे, चपात्या पॅक केल्या आहेत 3, आणि थोडंसं लोणचं त्यांच्यासाठी पॅक केलेलं आहे। असं त्यांचा टिफिन मी पॅक करते, आणि त्यांच्यासाठी चहा जो राहिलेला आहे तो त्यांचाच बाकी आहे, तो त्यांना मी आता गाळून देणार आहे, कारण त्यांची देखील एक्सरसाइजची वेळ झालेली आहे। किचनचं काम संपण्याआधी जर माझा टिफिन असेल तोही, आणि आहोंचा टिफिनही मी आधीच पॅक करून ठेवून देते, म्हणजे पुन्हा पुन्हा किचनमध्ये येण्याचं आता काम राहणार नाही। एकदा जर स्वयंपाक झाला की टिफिन पॅक करायचे आणि दुसऱ्या कामांना लागायचं, असं माझं ते रुटीन असतं। आता हे किचनचं काम इथं संपलेलं आहे। यानंतर मी आलेले आहे हॉलमध्ये। मला पूर्ण घर असं क्लीन आता झाडून काढायचं आहे, यासाठी मला जवळजवळ 15 मिनटं लागतात, आणि हे करणं मस्ट असतं। सकाळी हे एकदाचं काम झालं म्हणजे संध्याकाळी मी लेट घरी येते, त्याच्यानंतर मला पूर्ण घराला झाडू मारणे शक्य होत नाही, त्यामुळे सकाळीच हे काम आटोपलेलं बरं असतं। आपण जर वर्किंग असलं तर घरातलं काम आणि आपल्या बाहेरचं जॉबचं काम हे सगळं मॅनेज करताना खूप मोठी तारांबळ उडते, पण तरी देखील जर थोडीशी प्लॅनिंग असेल तर आपण सगळीच कामं अगदी योग्य रीतीने करू शकतो। यासाठी मनाची तयारी असणे आवश्यक असतं, कारण की थकूनच गेलो आहोत, होणारच नाही असं जर विचार केला तर खरंच कामं होत नाही। पण जर आपल्या मनाची तयारी असेल तर निश्चितच कामं होतात। आता आज माझा उपवास होता, मला देवाची पूजा देखील करायची आहे, म्हणजे मला पूजा मांडायची आहे, उंबरठा पूजन करायचं आहे। सकाळी उठल्यावरच हे सगळं माझ्या डोक्यात होतं। मग एक्सरसाइज स्किप करायची का, तर मी विचार केला की नाही, का स्किप करायची, एक्सरसाइज करायची, 10 मिनटं का असेना पण करायची, आणि मी ती केली। त्यानंतर मी स्वयंपाक केला आणि पूर्ण घराला छानपैकी झाडू मारला आणि फरशी पुसून काढली, तर एक छान अशी फिलिंग येते पहा। आणि आज केस धुते मी, दर शुक्रवारी केस धुवून मी आलेली आहे। पूर्ण शाळेची तयारी करूनच मी आता माझ्या पूजेची तयारी करते आहे। आता या ठिकाणी मला करायचं उंबरठा पूजन, त्यासाठी मी हळदमध्ये थोडंसं चंदन मिक्स केलेलं आहे। आपण गुलाबजलही मिक्स करू शकतो, पण गुलाबजल हे आज माझ्याकडे नाही आहे, तर मी गुलाबाची पावडर यामध्ये थोडीशी टाकते आहे सुगंधासाठी। अशा पद्धतीने ही जे
उंबरठा लेपनासाठी म्हणजे उंबरठा पूजनासाठी मी हे लेपन तयार करते हळदीचं. एका वाटीत थोडंसं पाणी घेऊन रांगोळीसोबत घेतलेले आहे, कुंकवाचा करंडा घेतला आहे आणि आता मी जाते आहे उंबरठा पूजनासाठी. आधीच माझं झाडून पुसून सगळं स्वच्छ आहे. आता हे उंबरठा पूजनाची तयारी माझी झालेली आहे. बस साधंसं उंबरठा पूजन करते मी. हळदीचं लेपन करावं, उंबरठ्याला चांगलं असं सकारात्मक ऊर्जा घरात येते असं म्हणतात. या पद्धतीने मी उंबरठा लेपन करून 2 ठिकाणी कमळाची साधी फुलं काढली आहेत, रांगोळीने रेखाटली आहेत, 5 थेंब रांगोळीने केलेले आहेत आणि स्वस्तिक काढलेलं आहे. त्यांना सगळ्यांना मी हळदी कुंकूने पूजन करून जर माझ्याकडे जे पण फूल अवेलेबल असतं ते मी करते. बघा आता 9:15 झालेले आहेत. मी 6:15 उठली होती, म्हणजे 3 तासात माझ्या सगळ्या कामांची लगबग झालेली आहे असं समजा. उठल्यापासून एक्सरसाइज, पूर्ण घराचा स्वयंपाक, टिफिन मी पॅक केला, घराचा झाडू मारला, फरशी पुसली, स्वतःची तयारी केली, उंबरठा पूजन केला. हे 9:15 सगळं झालेलं आहे आणि आता मी देवपूजेला बसलेली आहे. देवपूजा आटोपल्यानंतर मी फराळ करते आणि फराळात मी एक आंबा घेतला आहे, ड्रॅगन फ्रूटच्या 2 फोडी आणि चहा, बस एवढंच. आणि शाळेसाठी पूर्णपणे रेडी होऊन आता मी निघत आहे शाळेत. आता 9:15 वाजलेले आहेत. तर मैत्रिणींनो, हा छोटासा व्लॉग इथेच संपवते. बाय.